रवी माझ्या सोसायटीनी नेमलेला जो कन्सल्टंट आहे, आर्किटेक्ट आहे तर तो ना तो आमच्या सोसायटीच्या बाजूनी आहे, सोसायटीच्या हिताचा विचार करतो असं काय मला वाटत नाही. तो असं काही सल्ला देतो ना की जसा काही तो बिल्डरचा एजंट आहे, बिल्डरचा एजंट आहे हा. अशी मला शंका येते. तर काय करावं आता अशा सिच्युएशन मध्ये, काय करावं ते? एका कोथरूड मधल्या सोसायटीच्या सभासदांनी मला हा प्रश्न विचारला. बिल्डरचा एजंट आहे. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर या रिडेव्हलपमेंट मध्ये ना फार विचित्र विचित्र प्रश्न पडतात. पण त्याच्यापैकी हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न फार कॉमन आहे बरं का, अतिशय कॉमन आहे. की आणि बहुतेक ते आर्किटेक्ट असतात बरं का. सोसायटी ज्याला सल्लागार म्हणून नेमते ना, तर ते बहुतेक आर्किटेक्ट असतात. आणि त्यांना नेमण्याचं कारण असं आहे की सगळ्यांना उत्सुकता असते की आपला जो प्लॉट आहे, आणि हे साधारणतः तो जो माणूस बोलत होता ना, तर त्या साधारण ज्या जनरल मोठ्या प्रमाणावर ज्या साईजचे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे प्लॉट आहेत, म्हणजे 10, 15, 20 हजार स्क्वेअर फूट, साधारणतः 15 ते 20 हजार स्क्वेअर फूट. तर या सोसायटीचा हा मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना पहिला प्रश्न असा पडतो की आपला हा जो प्लॉट आहे, आपली ही जी बिल्डिंग आहे, आपली ही जी सोसायटी आहे, ती जर रिडेव्हलप केली तर आपल्याला किती एक्स्ट्रा मिळेल, किती एक्स्ट्रा जागा मिळेल, किती एक्स्ट्रा फ्री जागा मिळेल, हा पहिला त्यांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असतो. आणि मग ऑब्विसली ते काय करतात की ते आर्किटेक्टला कॉन्टॅक्ट करतात. आणि हे जे बहुतेक सगळे आर्किटेक्ट आहेत ना, त्याच्यात काही लोकांनी खूप नाव कमावलेलं आहे. तर त्यांचा इंटरेस्ट काय असतो की आपण या सोसायटीला हे सगळं जे वर्किंग आहे ना, वर्किंग FSIचं वर्किंग आहे, तर ते त्यांना समजून सांगावं. आणि बिल्डर त्यांना निवडून द्यावा, आणि त्या बिल्डरकडनं आपल्याला आर्किटेक्ट म्हणून त्या प्रोजेक्टचं काम मिळावं. तर काही आर्किटेक्ट आहेत ना, ते हे सगळं वर्किंग म्हणजे तुम्हाला किती बांधता येईल, किती एक्स्ट्रा स्पेस मिळेल, ह्याचं जे वर्किंग करून द्यायचं ना, याचा जो हिशोब करून द्यायचा आहे, त्याच्याकरता फी पण नाही घेत. फी पण नाही घेत हा. इतकंच काय, काही आर्किटेक्ट तर याकरता फेमस आहेत की ते जास्त फ्री जागा सोसायटी मेंबर्सना मिळवून देतील, आणि त्याच्याबरोबरच चांगला बिल्डर पण निवडून देतील. ते स्पष्ट सांगतात की मी तुम्हालाही जास्त देईन आणि चांगला बिल्डर पण निवडून देईल. तर आता होतं काय की सोसायटीच्या मेंबर्सना पहिल्यांदा हा हिशोब माहिती नसतो FSIचा, की एक्स्ट्रा फ्री एरिया किती मिळेल याचा त्यांना हिशोब करता येत नसतो. कारण त्यांना डेव्हलपमेंट रूल्स वगैरे काही माहिती नसतात. ते ऍक्च्युली खूप सोपे आहेत बरं का, ते त्याच्यात काय एवढं सगळं कॉम्प्लिकेटेड नाही आहे ते. पण त्यांना ते डेव्हलपमेंट रूल्स, मग ते FSIचे प्रकार वगैरे या गोष्टी माहिती नसतात. आणि मग त्या काय म्हणतात की आर्किटेक्टचं प्रोफेशन आहे तर त्याची मदत घेऊ. काय बरोबर आहे ना, त्याची मदत घेऊ, तो आपल्याला वर्किंग करून दाखवेल की किती मिळू शकेल. बरं, तो आर्किटेक्ट आहे, त्या व्यवसायात आहे, तर त्याला ऑब्व्हियसली 4 बिल्डर माहिती असतील, तर तो आपल्याला चांगला बिल्डर निवडून घ्यायलाही मदत करेल. हेही बरोबर आहे. तर ते अतिशय इनोसंटली एखाद्या आर्किटेक्टला, आणि पर्टिक्युलरली काही जे पॉप्युलर आर्किटेक्ट झालेले आहेत ना, तर त्यांना अप्रोच करतात ते. तर त्यांना अप्रोच करून दिल्यानंतर हे जे आर्किटेक्ट आहेत, तर त्यांच्या मनामध्ये नेहमी व्यवहार असतो, व्यवहार. तर त्यामुळे बिल्डर कशाला हो म्हणेल, कशाला नाही म्हणेल,
बिल्डर काय द्यायला तयार होईल, काय द्यायला तयार होणार नाही. तर ते या गोष्टीकडे बिल्डरचा व्यवसाय, त्याचं प्रॉफिट मार्जिन आणि त्याचा व्यवसाय आणि त्या व्यवसायातल्या ज्या एस्टॅब्लिश्ड आयडियाज आहेत, तर त्या प्रमाणे सगळं कॅल्क्युलेशन करतात ते. मग सोसायटीच्या लोकांनी म्हटलं तुम्ही आम्हाला एवढंच म्हणताय, पण मग आमच्या शेजारच्यांना तेवढं नाही का, आम्ही ऐकलं की तिकडच्यांना तेवढं मिळालं. तर त्याच्यावर ते सांगतात की काय आहे की हिशोब करून काही सांगता येतं, पण चांगला बिल्डर तयार व्हायला हवा ना, चांगल्या बिल्डरनी एवढं द्यायला हवं ना, आणि दुसरा किती फ्री एरिया मिळतोय हे महत्वाचं नाहीये. मग तो सांगतो इतर स्पेसिफिकेशन, अमेनिटीज, कन्स्ट्रक्शन क्वालिटी, वेळेवर काम देणं वगैरे वगैरे, हे सगळं तितकंच महत्वाचं आहे. असं म्हणून तो साधारण त्यांना असं दोघांचा, की बिल्डरलाही परवडेल आणि सोसायटीचे लोक खुश होतील, तर असा तो बॅलन्स सांभाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या हिशोबामध्ये. त्याच्या हिशोबामध्ये तो असा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो तो. तर म्हणजे बेसिकली तो FSI चा हिशोब असतो, आणि तो किती एक्स्ट्रा एरिया तुम्हाला मिळू शकेल, बिल्डर देऊ शकेल, आणि एक रिझनेबली गुड क्वालिटी आणि रिझनेबल गुड बिल्डर्स, म्हणजे बाकी इतर टर्म्स वगैरे ज्या असतात ना, तर त्या रिझनेबली गुड असतील असा तो सजेस्ट करतो. आता इथपर्यंत सगळं ठीक असतं ना, की आता ह्याच्यामध्ये काही गैर नाही आहे की तुम्ही ज्याला फुकट नेमलेलं आहे, तुम्ही ज्या आर्किटेक्टला फुकट नेमलेला आहे, तर तो तुम्हाला जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि बिल्डरवर दबाव आणेल की नाही नाही, हे एवढं देणं परवडतं, उगीच काहीतरी मला सांगू नको, मी आर्किटेक्ट आहे, अशी तो बिल्डरवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणार नाही ना. कारण शेवटी काय, बिल्डर त्याला पैसे देणार आहे, म्हणजे त्याला काम आणून दिल्याबद्दल पण तो पैसे देणार, आणि आर्किटेक्ट म्हणून त्याला, या प्रोजेक्टचा आर्किटेक्ट म्हणून पण पैसे देणार आहे. तर त्यामुळे तो त्याच्यावर दबाव आणून सोसायटी करता जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नाहीये तो. तर हे सोसायटीच्या मेंबर्सनाही माहिती असतं, आणि त्याची त्यांना हरकत नसते त्याची. पण मग होतंय काय की आर्किटेक्टचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये त्याचं बेसिकली FSI चा खेळ आहे, डिझाईनचा खेळ आहे, आणि त्याचं स्पेशलायझेशन आहे. पण बाकी इतर ज्या गोष्टी आहेत ना, बाकी इतर गोष्टी म्हणजे बऱ्याच इतर गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये त्याचं काही एक्सपर्टीज नसतं. पण सोसायटीचे लोक असं समजतात की ह्याला सगळं माहिती आहे या व्यवसायातलं, आणि तो सगळ्याचा जाणकार आहे, आणि तो जे सांगेल ते खरं आहे. तर आता सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी जे असतात त्यांना पटकन रिडेव्हलपमेंट व्हावी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. तर त्यामुळे जर हिशोब पटला, जर जेवढं काय एक्स्ट्रा फ्री एरिया हा आर्किटेक्ट म्हणतो आहे तेवढं देणारा जर बिल्डर भेटला, तर ते म्हणतात चला काम झालं, आता आपली रिडेव्हलपमेंट होणार, आपलं जुनं घर जाणार, त्याच्या बदली नवं मोठं फुकट घर मिळणार. तर ह्याच्या त्या आनंदात असतात. त्यामुळे तेही तर काही गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, आणि लवकर लवकर व्हावं असं म्हणतात ते. पण सोसायटीमध्ये मला ज्यांनी फोन केला ना, त्याच्यासारखे लोक असतात की जे जास्त चिकित्सक असतात. तर मी त्याला काय म्हटलं, माझ्या लक्षात आलं ना की हा चिकित्सक प्राणी आहे. तर मी त्याला म्हटलं की तुला असं का वाटतंय की तो बिल्डरचा एजंट असल्यासारखं काम करतो आहे. तर तो मला काय म्हणाला माहिती आहे का, की अरे 3 बिल्डर आले म्हणजे आमचं टेंडर ऍक्सेप्ट करून 3 बिल्डरनी आम्हाला ऑफर दिलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी एक जो बिल्डर आहे, तर तो एकच बिल्डर बँक गॅरंटी द्यायला तयार आहे. बाकीचे जे 2 बिल्डर आहेत ना, ते म्हणतात की बँक गॅरंटी कशाला द्यायला पाहिजे, तो तुमचा जो सगळा काय वाढीव FSI आहे तो आम्ही आमच्या खिशातले, आमच्या पदरचे पैसे देऊन विकत घेणार आहे, आणि तो आम्ही तुमच्या नावाने FSI विकत घेणार आहोत.
तर आम्ही एवढे पैसे खर्च करून तुमच्या नावाने FSI विकत घेतोय, तर तीच तुमची सिक्युरिटी नाही का झाली? अजून वेगळी बँक गॅरंटी द्यायची काय गरज आहे? असं दोन बिल्डरचं म्हणणं आहे. फक्त एक बिल्डर बँक गॅरंटी द्यायला तयार आहे. मी म्हंटल हो, एकच बिल्डर तयार आहे, बरं ठीक आहे. पण मग तो जो एक बिल्डर बँक गॅरंटी द्यायला तयार आहे, तर तो जो काय वाढीव FSI, फुल FSI जो घेणार आहे, तुमचा जो ओरिजिनल FSI त्याच्याशिवाय, ऑर्गॅनिक जो FSI आहे त्याच्याशिवाय आणखीन जो FSI लागणार आहे, तो जो FSI घेणार आहे तो तुमच्या नावानेच घेणार आहे का? तुम्हाला हो, तुम्हाला हो, तो तुमच्याच नावाने घ्यावा लागतो, पण तो तुमचाच असतो. त्याच्याशिवाय तो बँक गॅरंटी द्यायला तयार आहे. पण पण आमचा आमचा आर्किटेक्ट जो सल्लागार म्हणतो स्वतःला, आणि आमचे जे चेअरमन सेक्रेटरी आहेत ते त्याला न देता दुसरे जे दोन बिल्डर आहेत की जे बँक गॅरंटी द्यायला तयार नाही आहेत, त्याच्यापैकी एकाला प्रमोट करतायत, एकालाच निवडा असा आमच्यावर दबाव आणता आहेत. तर आमच्या कन्सल्टंटनी आमच्या चेअरमन आणि सेक्रेटरीला हाताशी धरून आमच्यावर हा जो दबाव आणलेला आहे, त्याच्यावरून मला असं वाटतंय की तो जो बिल्डर आहे तर तो या आर्किटेक्टला कदाचित जास्त फी देणार असेल आर्किटेक्ट म्हणून काम करण्याची. तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की बहुतेक, माझं तर असं मत आहे की त्यांनी पहिलंच ठरवलेलं होतं की असं 3 ऑफर घ्यायच्या त्याच्यापैकी, कारण फॉर्मॅलिटी आहे, टेंडर काढायला हवं, ते टेंडर डॉक्युमेंट तयार करायचं, फॉर्मॅलिटी म्हणून तिघांना बोलवायचं, पण ऍक्च्युली यालाच हे काम द्यायचं, असं बहुतेक तो ठरवून आलेला होता. आणि हे करण्याकरता त्यांनी आमच्या चेअरमन सेक्रेटरीलाही पटवलेलं होतं की अरे ह्यालाच निवडून द्या, ह्यालाच काम द्या, तो तुमच्याकडेही नीट बघेल. तर तो, मी तुमच्याकडे नीट बघेल म्हणजे कळलं ना की तो तुम्हाला कट देईल, तुम्हाला काहीतरी. हा 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 तर असं म्हणून त्यांनी बहुतेक चेअरमन सेक्रेटरीला पटवलेलं होतं आणि फक्त ड्रामा केला की 3 बिल्डर आणण्याचा. पण त्याच्या बहुतेक मनामध्ये याच बिल्डरला काम द्यायचं होतं की जो बँक गॅरंटी द्यायला तयार नाही आहे. तर या एका गोष्टीवरून मला असं वाटतंय की हा सगळा कट केलेला होता त्या आर्किटेक्टने. तर त्यामुळे तो आमचा सल्लागार नाहीये, तो बिल्डरचा एजंट आहे. आणि जर आम्ही त्या 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 सल्लागाराच्या, त्या आर्किटेक्टचा जर बिल्डर निवडला आणि जर बँक गॅरंटी नसेल आणि उद्या जर काही गडबड झाली, उद्या जर काही बिल्डरनी प्रोजेक्ट अर्धवट सोडला, किंवा त्याचं आणि आमचं जमलं नाही, किंवा त्याचं काही बरं वाईट झालं, किंवा त्याचं काय, आजकाल बिल्डरचं होतं ना, ते ओव्हर ट्रेडिंग करतात आणि त्याच्यामुळे त्यांचा धंदा बुडतो. तर मग कामाची अपेक्षित प्रगती, अपेक्षित क्वालिटी झाली नाही, आणि असं जर त्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये जर काही अडथळा आला, तर बँक गॅरंटी नसल्यामुळे आमची किती पंचायत. तर ही मला भीती वाटते. आणि म्हटलं तुला एकट्याला भीती वाटते? नाही नाही, अरे आणखीन असे 2-3 जण आहेत, त्यांनाही हीच भीती वाटते. तर मग आता या सिच्युएशन मध्ये काय करायचं? मेजॉरिटी लोक तर चेअरमन सेक्रेटरी आणि सल्लागार ज्याला मत द्या, ज्याला निवडा म्हणतात त्यालाच निवडायला तयार आहेत. आम्ही मायनॉरिटी लोक आहोत की आम्हाला हे पटत नाहीये. आमची इच्छा आहे की जो बँक गॅरंटी द्यायला तयार आहे त्यालाच निवडून द्यावं. तर या परिस्थितीमध्ये आता काय करायचं? कोर्टात जाऊ का? कोर्टात जाऊ, या विषयावर कोर्टात जाऊ? मी त्याला म्हटलं की अरे कोर्टात काय, कोणीही जाऊ शकतो, कोर्टाची दारं उघडीच असतात. पण कोर्टामध्ये हा कायद्याच्या दृष्टीने काहीतरी काहीतरी बेकायदेशीर घडलेलं आहे, कायद्याच्या दृष्टीने हे काहीतरी इलिगल घडलेलं आहे, अशी याच्यामध्ये गोष्ट आहे का? म्हणजे उदाहरणार्थ
की ज्याला आपण काम देतो, रिडेव्हलपमेंटचं काम ज्या बिल्डरला देतो, त्या बिल्डरनी तुम्हाला बँक गॅरंटी द्यायलाच हवी, असा कुठे कायदा आहे का, असं मी त्याला विचारलं. की जर समजा रिडेव्हलप करायला ज्या बिल्डरला आपण अपॉइंट करतो त्यांनी इतके इतके टक्के प्रोजेक्ट कॉस्टच्या इतके इतके टक्के बँक गॅरंटी द्यायलाच हवी, असा जर कायदा असता आणि तो बँक गॅरंटी देत नाही असं म्हणाला असता आणि त्यालाच नेमा असं जर तुमच्या सल्लागारांनी आणि तुमच्या मेजॉरिटी सभासदांनी सांगितलं असतं तर हे बेकायदेशीर आहे असं म्हणून तुमच्या बाजूने निकाल लागला असता. तर ऑब्व्हियसली पहिल्यांदा आपल्याला काय बघायला पाहिजे की असा कुठे कायदा आहे का की ज्याला आपण बँक रिडेव्हलपमेंटचं काम देतो त्या बिल्डरनी बँक गॅरंटी द्यायलाच हवी असा कायदा आहे का हे पहिलं शोधून काढ. तुम्हाला ठीक आहे मी शोधून काढतो. मग म्हणाला की मग हे शोधून कसं काढू, कुठल्या तरी वकिलाकडे मला जावं लागेल ना. तुम्हाला वाटलं तू सांग ना. मी म्हणलं अरे मी कशाला सांगू, मी का सांगू, मला सांगण्याला काय महत्व आहे. हा कायद्याचा प्रश्न आहे की असा कायदा आहे का, तर याकरता तुला वकिलाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. वकिलाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण उदाहरणार्थ कारण समजा असा कायदा असेल आणि तो कायदा इथे जर मोडला जात असेल तर ऑब्व्हियसली पुढची ऍक्शन करण्याची गरज आहे ना, की वकिलाकडनं सोसायटीला नोटीस देणं आवश्यक आहे, कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध अपील करणं आवश्यक आहे. तर ही केस लढण्याकरता जो वेळ आणि जो पैसा खर्च होणार आहे त्याच्याकरता सगळ्या म्हणजे तुझ्या बाजूच्या सभासदांची संमती लागेल. तर या पुढच्या गोष्टी लक्षात घेता कुणाच्या तरी बोलण्यावरनं की असा कायदा आहे आणि इथे त्या कायद्याचा भंग होतोय तर जा कोर्टात, असं म्हणून तू कोर्टात जाऊ नकोस. ते तर मग याच्याकरता वकिलाचा सल्ला घे, हा पहिला महत्वाचा भाग. पुढे तो मला म्हणाला की अरे पण मग बँक गॅरंटी कितीची मागायची, कारण आमच्यातले काही जण ज्यांना थोडीफार म्हणजे त्यांचं असं मत आहे की हा जो बँक गॅरंटी देतोय ना तो बँक गॅरंटी फारच कमी देतोय. म्हटलं का, असं का म्हणतायत ते कमी देत आहेत. तो म्हणतो की अरे आमच्या टोटल प्रोजेक्टची कॉस्ट ना अशी काहीतरी 50-60-70 कोटीची वगैरे असणार आहे. म्हटलं 50-60-70 कोटीची नक्की किती आहे, मला नक्की किती आहे माहिती नाही पण म्हणजे अशी 60-70 कोटीची आहे असं त्यांचं मत आहे. आणि तो 1 कोटीचीच बँक गॅरंटी देतोय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 60-70 कोटीच्या प्रोजेक्टला 1 कोटीची बँक गॅरंटी ही फारच कमी आहे. तर मग बँक गॅरंटी किती घ्यावी. अगदी बरोबर आहे. ते ती प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे त्याच्याशी तुलना करून ही बँक गॅरंटी कमी आहे का जास्त आहे असा विचार करतात. मग आता ही बँक गॅरंटी किती बँक गॅरंटी हवी हे कोण ठरवेल, तर ज्याला फायनान्स कळतो, जो फिनान्शियल कन्सल्टंट आहे तोच तुम्हाला हा सल्ला देऊ शकेल ना, की तुम्ही तुमची जी जमीन त्याला देता, त्याच्या ताब्यात देता आहात रिडेव्हलप करायला, है ना, तुम्ही तुमची जमीन त्याची किंमत किती आहे आणि तो जे तुम्हाला डेव्हलप करून देणार आहे त्याची किंमत किती आहे आणि या सगळ्या व्यवहारामध्ये जी रिस्क आहे तर ती रिस्क कव्हर करण्याकरता किंवा हे काम त्यांनी व्यवस्थित पूर्ण करण्याकरता त्याच्याकडनं जी फिनान्शियल कमिटमेंट अपेक्षित आहे तर ती म्हणजे बँक गॅरंटीच्या स्वरूपात, तर ती बँक गॅरंटी ही किती घ्यायला पाहिजे हा बेसिकली आर्थिक व्यवहाराचा भाग आहे. तर त्याच्याकरता तुम्ही फिनान्शियल कन्सल्टंट नेमले पाहिजेत. ते आणि मग ते फिनान्शियल कन्सल्टंटला पण फी द्यावी लागेल, वकिलाला पण फी द्यावी लागेल. मी म्हटलं अगदी बरोबर आहे, द्यावी लागेल. पण मग आमच्या चेअरमन सेक्रेटरी काय म्हणतायत की हा बँक गॅरंटी देत नसला, त्यांनी निवडलेला बिल्डर आहे तो बँक गॅरंटी देत नसला तरी तो एक्स्ट्रा एरिया बँक गॅरंटी देणाऱ्या बिल्डरपेक्षा जास्त देतोय, जास्त एक्स्ट्रा फ्री एरिया. एक मुद्दा. आणि त्याचं म्हणणं आहे की त्याची स्पेसिफिकेशन पण चांगली आहे.
ओके, ठीक आहे. तो जास्त एरिया देतोय, त्याचे स्पेसिफिकेशन जास्त आहेत. तर हे हे आर्थिक रूपामध्ये याची जी किंमत आहे आणि बँक गॅरंटी देत नाहीये याच्यामुळे जी रिस्क आहे, तर तो जास्त फ्री एरिया देतोय, जास्त बेटर अम्युनिटीज देतो आहे, पण बँक गॅरंटी देत नाहीये. आणि बँक गॅरंटी देतोय पण कमी फ्री एरिया देतोय आणि कमी दर्जाची कमी स्पेसिफिकेशन्स देतोय. तर हे आर्थिक दृष्ट्या याची तुलना होणं अपेक्षित आहे ना, ते होणं करणं आवश्यक आहे की नाही ते. मग ही आर्थिक दृष्ट्या तुलना कोण करू शकेल? ज्याला आर्थिक व्यवहार कळतात, तो जो फायनान्शियल कन्सल्टंट आहे है ना, ज्याला फायनान्शियल रिस्क लक्षात येते, तो त्याच्याकडनं हा हिशोब करून घेणं आवश्यक आहे की नाही. हो, खरं आहे ते. मग आता पण म्हणजे एवढे पैसे खर्च करणं आवश्यक आहे का? मी म्हटलं अरे प्रॉब्लेम असा झालाय ना की खरं तर तुमच्या सोसायटीने फक्त FSI ज्याला कळतो, FSIचा हिशोब ज्याला कळतो, ज्याला डेव्हलपमेंट रूल्स कळतात, हा रिडेव्हलपमेंट मधला एक जो भाग आहे, तर तो ज्याला कळतो त्यालाच नेमलेला आहे. तुमच्या सोसायटीने जर समजा या प्रकाराने लीगल कन्सल्टंट नेमला असता आणि जर फिनान्शियल कन्सल्टंट, फिनान्शियल ऑडिटर, काय फिनान्शियल कन्सल्टंट नेमला असता, तर सोसायटीने हे सगळे हिशोब केले असते ना. पण सोसायटीला हे कळलं नाही. तर त्यामुळे आता तुम्हाला हा आर्थिक भुर्दंड पडणार आहे की तुम्ही दोघं चौघ जण जे आहेत त्यांनी हा खर्च बेअर करणं आवश्यक आहे. ऑब्व्हियसली लीगल कन्सल्टंट सांगेल की सोसायटीने हे केलं नाही, कारण सोसायटीने हे करणं अपेक्षित आहे आणि तुम्ही हे केलं, तर त्यामुळे कदाचित तो सोसायटीकडनं हा आर्थिक खर्च मागेल सुद्धा. शक्यता आहे ना, हा आर्थिक खर्च मागेल सुद्धा तो. तर पण नाही मागितला तरी सुद्धा शेवटी तुमच्या घराचा प्रश्न आहे ना. तर मला जो फोन करणारा होता ना, तो मला की हो ना यार, काय सांगू, बाकीचे जे लोक आहेत त्यांचे दुसरे फ्लॅट आहेत ऑलरेडी, ते तिकडे राहतात पण आहेत, पण आमचं हे एकच घर आहे, आमची दुसरी कुठली प्रॉपर्टी नाही, दुसरा कुठला फ्लॅट नाहीये. तर त्यामुळे हा जो फ्लॅट आहे, हा फ्लॅट म्हणजे सोसायटीची रिडेव्हलपमेंट होऊन हा फ्लॅट आम्हाला नीट मिळावा, याच्याबद्दल आम्ही जास्त जागरूक आहोत. काही लोक म्हणतात ओव्हर सेन्सिटिव्ह आहोत. तर त्यामुळे आम्ही याला जास्त महत्व देतो, तितकं बाकीचे लोक देत नाहीत असं मला वाटतं. म्हटलं तुमच्या दृष्टीने जर हा इतका मोठा म्हणजे राहण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा आर्थिक दृष्टीने म्हणा की जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्या या तुमच्या प्रॉपर्टीची एवढी जर किंमत आहे, तर त्याच्याकरता तुम्ही पदरचे पैसे खर्च करून हे कन्सल्टंट, तुम्ही तुम्ही काय दोघं चौघ जण आहात, त्यांनी आपल्या पदरचे पैसे खर्च करून हे कन्सल्टंट नेमून त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल की सोसायटीने जी चूक केली तीच चूक तुम्ही कराल आणि मग तुम्ही उगीच काहीतरी काड्या घालता. पॉप्युलर आयडिया आहे ना की काही लोक उगीच काड्या घालतात, काही लोक उगीच शहाणपणा करतात, है ना, उगीच शहाणपणा करतात किंवा मुद्दाम ते विघ्न संतोषी आहेत, ते मुद्दाम काहीतरी विघ्न आणतात, है ना. असं इतरांचं मत होऊन त्यांनी तुमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणून तुम्ही तुमचं जे मत आहे, तुम्हाला ज्या टर्म्स असाव्यात असं वाटतं, त्याच्याकरता तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांना ज्या योग्य टर्म्स वाटतात तर त्यांचा आग्रह धरणं आवश्यक आहे. मला अरे पण ते लोक आमचं ऐकतच नाहीत ना, मग आता काय करायचं? मी म्हटलं अरे सोसायटीमध्ये हा प्रश्न आहे की बेसिकली सगळा लोकशाहीचा फॉर्म्युला आहे आणि मला बरेच लोक म्हणजे बरेच वकील असं सांगतात की सोसायटी कोर्टामध्ये गेल्यानंतर जज एवढंच म्हणतात की अरे मेजॉरिटीला जर या टर्म्स मान्य आहेत तर ठीक आहे ना, मग शेवटी मेजॉरिटीला इथे से आहे. तो म्हणजे डेव्हलपमेंट करायची की नाही याच्याकरता तर मेजॉरिटीचा अर्थ काय की 51%. तर 51% लोकांना हे मान्य आहे.
म्हणजे दुसरा अर्थ असा आहे की 49% लोकांना हे मान्य नाही आहे. बरोबर ना? तर कुणाला मान्य नाही आहे हे अपेक्षित अधोरेखित आहे ते. है ना? तर पण मग ते जर कोर्टात येत आहेत तर त्यांचा बेसिकली काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट असेल, म्हणजे ते ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल, अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा दुसरं काहीतरी अडथळा आणून मिळवण्याचा प्रयत्न करत असतील वगैरे वगैरे असं वाटून मेजॉरिटीला मान्य आहे तर कोर्ट ते त्या केसेस फेकून द्यायचं. एंटरटेन करत नाहीत त्या, किंवा केल्या तरी काय होतं की ते निकाल देऊन टाकतात की मेजॉरिटीला मान्य आहे तर ठीक आहे ना, आणि ह्याच्यात पुढे काय बेकायदेशीर होत नाही आहे. मेजॉरिटीला मान्य आहे आणि ह्याच्यात काही कायद्याचा भंग होत नाहीये, काही बेकायदेशीर होत नाहीये असं म्हणून जरी त्या जेन्युन डिमांड्स असल्या, जेन्युन अडचणी असल्या तरी कोर्टामध्ये ही केस उभी राहत नाही. उभी राहिली तरी तुमच्या बाजूने निकाल लागत नाही, है ना? तर त्यामुळे कोर्टात जायचा वगैरे विचार करू नका. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, ही छोटी डेमोक्रेसी आहे, मत मतांतर असतं 51% विरुद्ध 49%. तर त्यामुळे इथे आपण त्यांची मतं बदलण्याकरता जास्त प्रयत्न करणं, कष्ट घेणं आवश्यक आहे. तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते, आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते जर तुमच्या कन्सल्टंटने सांगितलेलं असेल की रॅशनल आयडिया, म्हणजे इथे स्पेसिफिकली की बँक गॅरंटी न देणाऱ्या बिल्डरला बँक गॅरंटी न देणाऱ्या बिल्डरला तो केवळ जास्त फ्री एरिया देतोय आणि बेटर अम्युनिटीज देतोय किंवा मोर अम्युनिटीज देतोय म्हणून काम देणं योग्य आहे का, जो कमी फ्री एरिया देतोय, कमी अम्युनिटीज देतोय पण बँक गॅरंटी देतोय, तर त्याला देणं योग्य आहे का, याचा हे दोघ जण व्यवस्थित सल्ला देतील तुम्हाला की कायदेशीर दृष्ट्या आणि फिनान्शियली काय योग्य आहे. तुम्हाला तू 2 कन्सल्टंटची आणि प्रोफेशनल्सची नावं सांगितली, त्याच्यात आर्किटेक्टचं नाव नाही सांगितलं. त्याला म्हटलं की काय आहे माहितीये का, मुद्दा आता तुझ्या लक्षात आलेला आहे. मुद्दा असा आहे ना की आज कुठलाही प्रोफेशनल माणूस असेल, की अगदी इंडिव्हिज्युअल चेस प्लेयर असेल, ऍथलीट असेल, किंवा एखादी टीम असेल, क्रिकेटची टीम आहे ना, तर आजकाल अशी पद्धत आहे की त्या खेळाला, त्या टीमला किंवा त्या इंडिव्हिज्युअलला, त्या ऍथलीटला जिंकण्याकरता त्या खेळाशी रिलेटेड जे काय त्याचे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे अँगल आहेत, तर त्या सगळ्या प्रकारच्या प्रोफेशनल्सची मदत घेणं ही आज नॉर्मल गोष्ट झालेली आहे. नॉर्मल. तर त्याप्रमाणे तुम्ही हा जो रिडेव्हलपमेंटचा उद्योग करता आहात, का इव्हन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, अरे बिल्डरला विचारा ना, बिल्डर सुद्धा आज त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सल्टंटना अपॉइंट करतात. अरे पॉलिटिशियन करतायत. आपला अजितदादांची गोष्ट आठवते ना, त्यांनी तो वेगळा गुलाबी रंगाचा, गुलाबीच होता ना काहीतरी टी शर्ट, कपडे घातलेले होते, आठवत आहे ना, तो त्यांची इमेज बिल्ड करणारा, ब्रँडिंग करणारा त्यांनी कन्सल्टंट नेमलेला होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं म्हणे की या रंगाचं जॅकेट घाला. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट करता आहात. तुमच्या दृष्टीने हा तुम्ही एक मोठा तुमचा बिझनेस एंटरप्राइज आहे, तर तुम्ही सुद्धा खरं तर सगळ्या प्रकारच्या कन्सल्टंटची मदत घ्यायला हवी की नको. तर तुझ्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला सुद्धा जसं टीमला अगदी आजकाल बापरे, म्हणजे फिजिओथेरपी देणारा तर कन्सल्टंट असतोच, पण सायकोलॉजिकल थेरी, म्हणजे काय थेरी नाही, सायकियाट्रिस्ट पण असतो ना तो, है ना, किंवा सायकोथेरपिस्ट पण असतो. जसा फिजिकल थेरपिस्ट असतो तसा सायकोथेरपिस्ट पण असतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोशल मीडिया मॅनेजर पण असतो.
असतो ना. तर त्याप्रमाणे या व्यवसायामध्ये हा आपला एंटरप्राइज जो आहे, काय तू म्हणतो त्याप्रमाणे 70-80 कोटीचा, तर तो एंटरप्राइज यशस्वी होण्याकरता या सगळ्यांची आपल्याला मदत हवी आहे. तुमच्या सोसायटीने हे सगळ्या लोकांची मदत घेतली नाही, प्रोफेशनल्सची, त्यामुळे काय, आणि फक्त एकालाच नेमलं, तर त्यामुळे होतं काय की त्यामुळे तो बिल्डरचा एजंट सारखाच विचार करायला लागला. तो त्याला कळलं की हे बावळट लोक आहेत, ते या विषयाचा सर्वांगीण विचार करत नाहीयेत, तर आपल्या तावडीत सापडलेले आहेत, तर आपण जास्तीत जास्त आपला फायदा करून घेऊ, है ना. आपण जास्तीत जास्त मलाई खाऊ, जास्तीत जास्त लोणी खाऊ, है ना. तर असं करायला तुम्हीच त्याला संधी दिलेली आहे. आणि हे लवकर व्हावं, लवकर व्हावं असं जी काय घाई असते ना काही लोकांना, पटकन झालं किती दिवस वाट बघतोय, तर चेअरमन नाही अशी घाई असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा जर काही मलाई मिळत असेल, काही कट मिळत असेल, तर तो मला काय म्हणाला, अरे हो ना, आमच्या सोसायटीतले मेजॉरिटी मेंबरना असं मेंबर्स असं म्हणणं, तुका म्हणजे काय, जो पाणी, जो काय तळ तळ राखतो तो पाणी चाखणारच की. म्हणजे त्यांनी असं मान्य केलेलं आहे की हा काहीतरी बिल्डर कडनं आपला वैयक्तिक फायदा करून घेणार आहे, आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. बघा बघा. तर मुद्दा काय आहे, मुद्दा असा आहे की तुम्ही प्रोफेशनल्सचा सल्ला घेऊन जे योग्य आहे तर ते कम्युनिकेट करण्याचा, ते इतर मेंबर्सना परस्यू करण्याकरता कष्ट घेणं आवश्यक आहे. कसे कष्ट घेणार, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, तुम्ही त्यांना लिहू शकता, तुमचा सोसायटीची वेबसाईट असेल तर, किंवा काय व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल त्याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही तिथे टाकू शकता. आणि त्या अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही शत्रुत्व किंवा ते विरुद्ध तुम्ही अशी लढाईचा पवित्रा न घेता, तुम्ही जो विचार करता आहात, तुम्ही जे सोल्युशन्स आणलेले आहेत, तुम्ही जे सल्ले घेतलेले आहेत, ते काय फक्त तुमच्या हिताकरता नाहीयेत, ते सगळ्या सोसायटीच्या हिताकरता आहेत. आणि हे सगळ्या सोसायटीचं हित या पर्टिक्युलर बिल्डरला जर तुम्ही निवडलं तर ते धोक्यात येईल, हित साध्य होणार नाही सगळ्यांचं. आणि काही बिघडलं, काही अघटित घडलं, काही संकट आलं तर सगळ्यांचं खूप नुकसान होईल. या सगळ्यांच्या भल्याकरता तुम्ही हा आग्रह धरता आहात, हे परत परत कम्युनिकेट करून त्यांना पटवून देणं आवश्यक आहे. आणि कायम लक्षात ठेवा की ऍडव्हर्टायझिंगचं एक प्रिन्सिपल आहे की एकदा सांगून माणसांना कळत नाही, पटत नाही, त्यांना परत 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 सांगावं लागतं. इतक्या वेळेला सांगावं लागतं, इतक्या पद्धतीने सांगावं लागतं की त्यामुळे एक ऍडव्हर्टायझिंग मास कम्युनिकेशन एक मोठी इंडस्ट्री तयार झालेली आहे. त्यामुळे एकदा काहीतरी म्हटलं असं करू नका, एकदा काहीतरी म्हटलं असं करू नका, ते त्यांना परत परत पटवून देण्याकरता खूप प्रयत्न करावे. आणि तुम्हाला ठीक आहे ना, पण ते आमच्यापैकी आता मला तर असं ते काही म्हणजे असं लिहिता किंवा असं काही बोलता वगैरे असं तर काही येत नाही राव, मग आता काय करायचं. अरे त्याची आता सोय झालेली आहे ना, आपला गुगल जेमिनाय, गुगल जेमिनी मध्ये तुम्ही हा प्रश्न, जो आता मला प्रश्न विचारला ना, तर हा प्रश्न गुगल जेमिनीला विचारला आणि ह्याच्यावरची सोल्युशन्स मागितली, किंवा तर गुगल जेमिनी तुम्हाला हे अतिशय व्यवस्थितपणाने पटवून देईल की बँक गॅरंटी घेणं का आवश्यक आहे, किंवा तुलना करेल की बँक गॅरंटी देणारा बिल्डर जो कमी फ्री एरिया देतोय, कमी स्पेसिफिकेशन देतोय, आणि बँक गॅरंटी न देणारा पण जास्त स्पेसिफिकेशन, जास्त अम्युनिटीज देणारा बिल्डर, याच्यामध्ये कोण योग्य आहे याची तुलना पण तुम्हाला करून सांगेल. आणि नुसती तुलना करून सांगणार नाही, हेच सोप्या साध्या भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एकदा दोनदा तीनदा चारदा
ईमेलच्या किंवा पोस्टच्या स्वरूपामध्ये कसं लिहून तुम्हाला सांगता येईल, आणि ते सुद्धा कुठल्याही भाषेमध्ये. म्हणजे आता आपल्या सोसायटीमध्ये, तुमच्या सोसायटीत आहे का की ज्यांना मराठी येत नाही? मला हो ना, काही लोक आहेत बघा. मग हे याच गोष्टी तो मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये कशी सोप्या भाषेमध्ये 3, 4, 5 पोस्टची एक कॅम्पेन कशी करता येईल, ही कॅम्पेन तो लिहून देईल तुम्हाला. पोस्ट असेल किंवा ईमेल असेल त्याची, त्याला व्हिज्युअल्स पण सजेस्ट करेल. तर त्यामुळे तुम्हाला स्वतःला लिहिता येत नसेल तर तुम्ही जसं इकडे ऍडव्होकेट नेमता आहात, जसं फायनान्शियल कन्सल्टंट नेमता आहात, तसं कम्युनिकेशनच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या गुगल जेमिनीला नेमू शकता. मग त्यांनी जी सोल्युशन्स दिले, त्यांनी जी कॅम्पेन दिले, त्यांनी जी पोस्ट लिहून दिलेली आहेत, त्यांनी जे मुद्दे दिलेले आहेत ईमेल करता, तर ते तुम्ही बघून त्याच्यात तुम्हाला जर काही सुधारणा करायच्या असेल तर त्यात सुधारणा करून देईल. मग तुम्ही ती कॅम्पेन, आणि फक्त लेखी स्वरूपात नाही बरं का, अरे सगळ्या भाषा, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी 3 भाषा लिहिण्याच्या फॉर्म मध्ये, ईमेलच्या फॉर्म मध्ये, पोस्टच्या फॉर्म मध्ये, लहान मोठं, ह्याच्याच बरोबर ऑडिओ फॉर्म मध्ये, व्हिडिओ फॉर्म मध्ये, अशा सगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला गुगल जेमिनी करून देऊ शकतो. तर त्याचा उपयोग करा. मला हे माहितीच नव्हतं. म्हटलं आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ना, तर त्याचा उपयोग करा. आणि डेमोक्रॅटिकली, की याच्याकडे आपली मतं वेगवेगळी आहेत, है ना. तुमचं मत एक आहे, माझं एक मत आहे, पण आम्ही काही तुमच्या विरुद्ध नाही, तुम्ही काही आमच्या विरुद्ध नाहीये. रिडेव्हलपमेंटला अडथळा आणणं हा आमचा विषय, हेतू नाहीये. तर रिडेव्हलपमेंट यशस्वी व्हावी ह्याच्याकरता आम्हाला या गोष्टी आवश्यक वाटतात. अशा पद्धतीने पॉझिटिव्हली तुम्ही पटवून दिलं ना, की इतर जे मेंबर आहेत की ज्यांनी या पद्धतीने विचारच नव्हता केलेला, ते कदाचित हो म्हणतील, त्यांचं मतपरिवर्तन होईल आणि ते तुम्हाला साथ देतील. आणि मग तुम्ही योग्य तो निर्णय, जो सोसायटीच्या हिताच्या दृष्टीने, तुला पहिला जो प्रश्न आहे ना, की हे जे काय चाललेलं आहे, ही जी निवडणूक आहे, ही सोसायटीच्या हिताची नाही आहे. जर काही अडचण आली तर आपला प्रॉब्लेम होऊ शकेल, आपली रिडेव्हलपमेंट अर्धवट राहू शकेल. तर हे जे धोके आहेत ना, तर ते त्यांच्या लक्षात येतील आणि ते तुमच्या बाजूने मतदान करून योग्य बिल्डरची निवड करतील, मला खात्री आहे. तुम्हाला म्हणाला की अरे तो हे जे सगळं सांगितलं ना, ते मला पटलं राव, तुझं म्हणणं बरोबर आहे. मी कधी असं त्यांचं मत परिवर्तन करण्याचा विचार केला नव्हता. मी अग्रेसिव्हली एकदम कोर्टात जाऊ का, असाच माझ्या मनात विचार आला. काय प्रॉब्लेम असा आहे ना, की आजकाल आपल्याकडे हेच कल्चर झालेलं आहे की एकदम टोकाची भूमिका घ्यायची. आणि अगदी सगळ्या, म्हणजे आता अगदी साधी गोष्ट बघा ना, सिनेमामध्ये की अन्याय होतो म्हटल्यानंतर लोक लगेच हातामध्ये शस्त्र घेऊन हल्ला, तो जो व्हिलन आहे, म्हणजे त्याला व्हिलन समजतात ना, तो आपल्या मनाच्या विरुद्ध तो जो करतोय, तर त्याची हत्या करायला धावत जातात. त्याच्या बाजूचे जे लोक आहेत तसं मतपरिवर्तन करत नाहीत. तर आपला प्रॉब्लेम हा आहे ना, की डेमोक्रासी अजून आपल्यामध्ये तितकीशी मुरलेली नाही आहे. त्यामुळेच बघा ना, काँग्रेसच्या सभेमध्ये मोदी तेरी कबर खुदेगी, आज नहीं तो कल. मोदी तेरी कबर खुदेगी, आज नहीं तो कल. अशा घोषणा देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध देतात, ज्या पंतप्रधानाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि ते जे निवडून दिलेलं आहे ते काही जन्मभराकरता निवडून नाही दिलेलं. 5 वर्षांनी इलेक्शन होणारच आहे ना. तर तुम्हाला जर त्याचा कारभार पटत नसेल तर तुम्ही पुढच्या इलेक्शनची वाट बघू शकता, बरोबर आहे ना. का तुम्ही
तो मरावा मरावा, मरून जावा, नष्ट व्हावा. ही इच्छा म्हणजे प्रत्यक्ष हल्ला करण्यासारखंच आहे ना ते, है ना. हे केव्हा होतं की ज्यांना डेमोक्रेसी कळत नाही आणि त्यांना एकदम टोकाची भूमिका घेऊन ही लढाई आहे आणि आपण एकमेकांचे शत्रू आहोत आणि आपण शत्रूची कत्तल केली पाहिजे असं वाटतं ना, त्याचा हा परिणाम आहे. तर मतपरिवर्तनाकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. मतपरिवर्तनाकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि मग त्याला तुमच्या परिवर्तनाच्या प्रयत्नांना जर यश मिळत असेल तर ज्यांना असं वाटतं की जो बँक गॅरंटी देत नाही पण जास्त अम्युनिटीज देतोय, जास्त फ्री एरिया देतोय, तर त्यांना हा मुद्दा कन्व्हिन्स करणं अवघड जाईल. कारण कारण अशी गोष्ट आहे की रिडेव्हलपमेंट फेल गेली. रिडेव्हलपमेंट करणारे प्रोजेक्ट अर्धवट राहिले, बंद पडले. आणि रिडेव्हलपमेंट काय, कुठलाही प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटचा हा बंद पडला किंवा पूर्ण व्हायला उशीर लागला, हा काही अपवाद नाहीये, एवढं त्यांनाही कळतं ना. रिडेव्हलपमेंटचा किंवा कुठलाही रिअल इस्टेट प्रोजेक्ट हा अर्धवट राहणं, उशिरा पूर्ण होणं ही तर नॉर्मल गोष्ट आहे. तो वेळेवर वेळेवर चांगल्या पद्धतीने पूर्ण होणं हा अपवाद आहे. हे सगळ्या जगाला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, है ना. तर त्यामुळे त्यांना त्यांचा मुद्दा जेव्हा पटवून द्यायची वेळ येईल तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल की अरे हो राव, हो राव. आणि मी त्याला म्हटलं की अरे एक गोष्ट लक्षात ठेव, तू कोथरूड मधला आहेस ना, तुझी सोसायटी कोथरूड मध्ये आहे ना. तो म्हणाला हो. कोथरूड मधल्या लोकांना तर हे पटवून देण्याकरता की प्रोजेक्ट अर्धवट पडतात, हे पटवून देण्याकरता काही फार कष्ट करण्याची गरज नाहीये. अरे पौड फाट्यालाच एक मोठं मोठं मॉन्युमेंट आहे ना, की जे सांगतं की प्रोजेक्ट बंद पडतात, वेळेत पूर्ण होत नाही, तर रखडतात आणि वर्षानुवर्ष रखडतात. तर कोथरूड मधल्या लोकांना पौड फाट्याला ह्याची जाणीव करणार एक मोठं ज्वलंत ज्वलंत स्मारक उभे आहे ना पौड फाट्याला. मग तर मुद्दा असा आहे की कन्व्हिन्स करा. प्रोफेशनल्सचा सल्ला घ्या. जर आणि त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांची जी सोल्युशन्स आहेत ही त्यांच्याकडनं घेऊन नंतर ती जमिनीचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स करण्याकरता रिटर्न फॉर्म, लॉंग शॉर्ट रिटर्न फॉर्म, ऑडिओ फॉर्म आणि व्हिडिओ फॉर्म मध्ये एक प्रॉपर कॅम्पेन करा आणि तुमच्या अपोजिशनचे मतपरिवर्तन करण्याकरता कष्ट घ्या. आणि एवढे कष्ट घेऊन सुद्धा जर त्यांचं मतपरिवर्तन झालं नाही तर काय करायचं, तर काय करायचं याचा सल्ला तुम्ही पैसे देऊन नेमलेले जे कन्सल्टंट आहेत ना, फिनान्शियल आणि लिगल, आणि माझं आत्ताचं बोलणं ऐकून सुद्धा जर तुम्ही इतर कन्सल्टंट नेमलेत, है ना. कारण काय होईल की पहिली गोष्ट होते की जर इंटरनली हे त्यांनी मान्य केलं नाही तर ऑब्विसली तुम्हाला सोशल मीडिया मोकळा आहे तो, है ना. मग हे घरच्या गोष्टी तुम्ही चव्हाट्यावर पण आणू शकता. तुमचा सोशल मीडिया कन्सल्टंट तुम्हाला याच्याकरता मदत करेल ना तो, है ना. तर त्याचे परिणाम त्या बिल्डरला आणि त्या सोसायटीला काय कसे भोगावे लागतील आणि तुमच्यावर काहीही बालंट येणार नाही या दृष्टीने कशा ऍक्शन करायच्या, काय करायचं,
कशी आपली बाजू मांडायची, अगदी कोर्टात सुद्धा बरं का, जर याची ते तुम्हाला बरोबर स्ट्रॅटेजी तयार करून देतील. पण त्याच्या आधी पण त्याच्या आधी आपले जे सभासद आहेत, त्यांचं आपल्या विरुद्ध मत आहे, त्यांना प्रोफेशनली योग्य मत आपण पटवून देण्याकरता आटोकाट प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. तुम्हाला काय म्हणायला, "अरे काय जायला तू खर्चात टाकलं राव." लक्षात ठेव ना की प्रॉपर्टी कितीची आहे. तर ही जी रिडेव्हलपमेंट आहे, ही हा काही फुकटचा खेळ नाहीये. हा फुकटचा खेळ नाहीये. तुमच्या सोसायटीला वाटलं की हा फुकटचा खेळ आहे, पण जर फुकटचा खेळ करायला गेला तर आपला कसा तमाशा होऊ शकतो याची तुम्हाला जाणीव झालेली आहे. तर त्यामुळे याच्याकरता योग्य ते पैसे तुम्ही खर्च करणं आवश्यक आहे आणि नंतर सोसायटीकडनं ते वसूल करून घेणं सुद्धा आवश्यक आहे. कारण तुम्ही हे सगळ्या सोसायटीच्या भल्या करता आहात, सर्व सभासदांच्या भल्या करता आहात. ह्याच्यामध्ये तुमचा काहीही स्वार्थ नाही आहे. सगळ्यांच्या करता तुम्ही हा जो खर्च करता आहात तो तुम्ही सोसायटीकडनं वसूल करणं हा तुमचा अधिकार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा आणि लढा. हेलिकॉप्टर गेला, पण माझं नाहीये त्यामुळे पुढे गेलं ते. तर कसा वाटला माझा सल्ला? आणि ही जी मगाशी जे मी म्हटलं की हे असे जे आर्किटेक्ट नेमतात ना FSI चा खेळ करणारे, तर ते बहुतेक वेळेला बिल्डरांचे एजंट असतातच. तर याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? नावं नका लिहू, पण याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? आणि एक पॅनल ऑफ कन्सल्टंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणजे त्या प्रोजेक्टची सर्वांग जे आहे, सर्व बाजूनी या प्रोजेक्ट करता सल्ला घेणारी एक टीम आपण अपॉइंट करण्याचं महत्व तुम्हाला लक्षात येऊन तुम्ही अशी प्रोफेशनल टीम अपॉइंट केलेली आहे का तुमच्या प्रोजेक्टच्या रिडेव्हलपमेंट करता? आणि जर केली असेल ना तर तुम्ही अगदी अभिमानाने तुमच्या सोसायटीचं नाव लिहा. तुमच्या सोसायटीचं नाव लिहा. कारण माझ्या मते मेजॉरिटी लोक ना असा कुठला तरी आर्किटेक्ट, आणि तो सुद्धा काय असा कुठला तरी नवशिक्या असतो बरं का, तो काय आर्किटेक्ट म्हणून काय फार ग्रेट बीट नसतो, तो असाच बेसिकली असाच असतो. म्हणजे की जो बेसिकली बिल्डरचा एजंट म्हणून काम करूनच आपली पोळी भाजून घेत असतो तो. तर हे मेजॉरिटी लोक आहेत आणि हा मोठा धोका आहे. हा मोठा धोका आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? कॉमेंट मध्ये जरूर लिहा. ओके, चला येतो. हेलिकॉप्टर आलेलं नाहीये त्यामुळे चालत जाणं आवश्यक आहे, त्यामुळे थांबतो आता. ओके, बाय. तर कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंटच्या सल्ल्याकरता हे जे मी असे व्हिडिओ करतोय ना, तर तो चांगला उपक्रम आहे का आणि असं मी करत राहू का, याच्याबद्दलचंही तुमचं मत लिहा बरं का. कारण तुम्हाला माहिती आहे ना, मी आता कोथरूड मधल्या रिडेव्हलपमेंटचा अभ्यास करतो आहे ना. तर त्याच्यामध्ये असे बरेच अँगल माझ्या लक्षात यायला लागलेले आहेत. म्हणजे थेअरी सांगणाऱ्या बरेच व्हिडिओ आहेत. इव्हन माझ्याही चॅनलवर आपल्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटनी ज्या
रिडेव्हलपमेंट करताना काय काय गोष्टी कशा पद्धतीने सगळं प्रोसिजर करावी, तर ह्याच्याबद्दलची जी त्यांची डिरेक्टिव्ह आहेत ना, ते डिरेक्टिव्ह, तर तर त्याच्यावर मी पण 3 पार्ट मध्ये व्हिडिओ केलेले आहेत, है ना, की जे ऑफिशियल मार्गदर्शन आहे. पण मी आता जे प्रयत्न करतोय ना, तर त्याच्यात प्रॅक्टिकल अडचणी काय येतात आणि त्याच्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन्स काय आहेत, तर हे डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आहे. जसा इथे आता या व्हिडिओत डिस्कस केला, बँक गॅरंटी, कमी फ्री स्पेस, कमी अम्युनिटीज, नो बँक गॅरंटी, मोर अम्युनिटीज, मोर फ्री स्पेस, कुठलं मान्य करावं, है ना. तर अशा ज्या मला प्रत्यक्ष आलेले सिच्युएशन्स, प्रॉब्लेम्स, इश्यूज लक्षात येतील ना, तर त्याच्यावर मी असं व्हिडिओ करायचं ठरवलेलं आहे. तर ही कल्पना योग्य आहे का, याचा काही तुम्हाला उपयोग होईल का, है ना. हेही कॉमेंटमध्ये जरूर सांगा. ओके, चला निघतो मी. बाय बाय.